मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील आज खोळंबलेली बघायला मिळते। चर्चगेटवरून विरारकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांची सेवा विस्कळीत झाली आहे। परळ वर्कशॉपमधून रेल्वे यार्डात जात असलेल्या एका एक्सप्रेस गाडीचा डबा मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान ट्रॅकवरून घसरलाय, ज्याचा परिणाम आज वाहतुकीवर झालाय। सकाळी कामावर येणाऱ्या मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागतोय। या बिघाडामुळे धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे। एक मार्ग पूर्णपणे बंद आहे आणि हा बिघाड दुरुस्त करायला दुपारपर्यंतचा वेळ लागू शकतो असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे आज पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना कामावर जाताना आपापल्या उद्योग व्यवसायाला जाताना त्रास होणार आहे हे निश्चित आहे। आणि हीच ती दृश्य आहेत ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे। ताजी स्थिती जाणून घेऊया। वैभव परब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, काम कुठपर्यंत आलंय? गेल्या 6 तासापासून शर्थीचे प्रयत्न आहेत ते रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत। मी सध्या उभा त्याच लोकेशनवर, ज्या लोकेशनवर डब्बा कोसळलेला आहे। मी तुला थेट दृश्य दाखवू शकतो अश्विन, की आता सध्या हा डब्बा आहे तो जैसे तेच आपल्याला पाहायला मिळतोय। आपण या इकडच्या अधिकाऱ्यांशी बातचीत करून जाणून घेतलं की ही वाहतूक केव्हापर्यंत विस्कळीत होईल, सुरळीत होईल। तर त्यांनी उत्तर दिलं की जवळपास 12:30चा अवधी लागू शकतो। म्हणजे अजूनपर्यंत चाकरमान्यांना आहे तो हा रेल्वेचा त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे खऱ्या अर्थानं। आपण पाहू शकतो की रेल्वे प्रशासनाची खूप मोठी टीम आहे ती इकडे हा डब्बा काढण्यासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर जीआरपीचे पोलीस देखील इकडे आहेत। मी तुला अश्विन दाखवू शकतो की जी स्लो ट्रेन आहे ती 1 आणि 2 वरनं न वळवता ती थेट 3 प्लॅटफॉर्म नंबरवर ठेवण्यात आलेली आहे आणि 3 नंबरवरनं ही जी स्लो ट्रेन चाललेली आहे ती थेट विरारच्या दिशेने जाते। म्हणजे जो फास्ट लोकलचा, फास्ट ट्रॅकचा जो वापर असतो तो आज स्लो ट्रॅकसाठी वापर करण्यात येत आहे। साधारणतः आपण बघितलं तर 1 आणि 2 चर्चगेटहून विरारकडे जाणारी ही जी स्लो ट्रॅकची जी सेवा आहे ती पूर्णपणे आपल्याला बंद पाहायला मिळते। परंतु विरारहून दादरवर फास्ट ट्रॅकने येणारी जे फास्ट ट्रेनने जे येणारे प्रवासी आहेत त्यांना मात्र एक दिलासा आहे की फास्ट ट्रेनने ते दादरपर्यंत थेट येऊ शकतात। पण दादरवरनं चर्चगेटसाठी त्यांना जर पोहोचायचं असेल तर त्यांना वेळ लागू शकतो। ही माहिती आहे ती आपल्याला आता डीआरएम कडून उपलब्ध झालेली आहे। जवळपास स्लो ट्रॅकचा जो आपल्याला जो प्रश्न आहे तो स्लो ट्रॅकचा प्रश्न आहे तो प्लॅटफॉर्म नंबर 3 वरनं त्यांनी वळवला आहे। त्यामुळे चर्चगेटहून विरारला फास्ट ट्रेन आहे ती मात्र तिकडे कुठेतरी आपल्याला खोळंबलेली पाहायला मिळते अश्विन। निश्चित वैभव, जसं तू सांगतोयस खोळंबा तर निश्चित आहे, मात्र घटना घडल्यापासून साधारण किती वेळ, जसं तू सांगतोय 12-12:30 पर्यंत पूर्ण वाहतूक जी आहे ती सुरळीत होऊ शकते का? त्याच्यानंतर देखील म्हणजे वाहतूक सुरू झाल्यावर देखील आणखी काही वेळ हे पूर्णपणे वेळापत्रक नियमित व्हायला लागू शकतो? काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? अश्विन, नक्कीच नाही। 12:30चा जरी टाइम दिला असला तरी ही वेळ पूर्ण होऊ शकत नाही, कारण का ज्या पद्धतीने हा डबा ह्या रुळावर कोसळलेला गेलेला आहे आपल्याला दिसतोय त्या पद्धतीने फार कठीण काम आपल्याला इकडे वाटत आहे, दिसत आहे। कारण का जेवढी टीम इकडे रेल्वे प्रशासनाची आपल्याला पाहायला मिळते त्या तुलनेत हे काम 12:30 पर्यंत नक्कीच पूर्ण होणं अशक्य असं वाटतंय। आणि जरी झालं पूर्ण तरी जे स्लो ट्रेनचे जे वेळापत्रक आहे ते सुरळीत व्हायला जवळपास 1 ते 1.5 तासाचा अवधी लागेल, कारण का संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक आहे ते सकाळच्या या घटनेमुळे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि एकंदरीत जर सकाळचेच जर वेळापत्रक कोलमडल्यामुळे दुपारचं वेळापत्रक वेळेवर यायला थोडासा अवधी लागू शकतो। आणि त्याचबरोबर फास्ट ट्रेनचा जो अवधी आहे जवळपास 4 आणि 5 क्रमांकाचा, 3 आणि 4 क्रमांकाचा, तिकडे पण सुरळीत व्हायला साधारणतः वेळ लागू शकतो। कारण का ही जी घटना आहे ती साधीसुधी घटना नसून या घटनेची चौकशी देखील होणार आहे की नेमकं काय झालेलं, पॅरामीटर्स आहेत ते देखील याचे चेक करण्यात येणार आहे। आणि ह्या घटनेनंतर स्लो ट्रॅकवरची जी वाहतूक आहे ती पूर्ववत व्हायला नक्कीच अश्विन आपल्याला इथे वेळ लागताना पाहायला मिळेल। अश्विन, वैभव, त्यासोबतच ही घटना नेमकी घडली ती कशामुळे घडली या संदर्भात काही अधिकाऱ्यांकडून कळतंय? अश्विन, त्या संदर्भात कुठलीच माहिती अधिकृत मिळू शकलेली नाही आहे, परंतु या घटनेची चौकशी मात्र होणार असल्याचं डीआरएम आहे त्यांनी सांगितलेलं आहे की नेमकी ही घटना का घडली आणि कशामुळे घडली। कारण का ही ट्रेन आहे ती परेल यार्डातून लोअर परेल यार्डात जात होती आणि तिकडनं ती बॉम्बे सेंट्रल, मुंबई सेंट्रलकडे जाणार होती। पण 12 डब्यांची ही पूर्ण एक्सप्रेस असल्यामुळे पहिलाच डबा जो आहे आपल्याला पाहायला मिळतो तो पहिलाच डबा इकडे कोसळल्यामुळे मागचे जे डबे होते ते पुन्हा परेल यार्डात पाठवण्यात आले। त्यामुळे ही परेल यार्डातून निघालेली जी एक्सप्रेस होती ती लोअर परेल यार्डात पोहोचूच शकली नाहीये।
त्यामुळे ह्या संपूर्ण घटनेचं नेमकं काय आहे अहवाल तो आता तपासला जाणार आहे। या संदर्भातले जे पॅरामीटर्स आहेत की रुळावरचं काही चुकीचं ठरलं होतं किंवा ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही घटना घडली का मोटरमॅनची चूक होती, या संदर्भात संपूर्ण अहवाल आता तयार करण्यात येणार आहे आणि या संपूर्ण संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो लवकरच रेल्वे प्रशासनाकडे सादर केला जाईल। अश्विन।